हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम, वेलकम. येस, या. आपण एक 2 मिनिटात चालू करतोय हा. सगळेजण जॉईन होत आहेत आणि मग आपण चालू करतोय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सुप्रभात. आपलं मराठीत आहे ना आज. गंमत वाटते ना, आपण खूपदा विसरून जातो ना, काही काही असे शब्द मराठीत असतात आणि अ, हे काही चांगलं वाईट नाहीये बरं का, कारण आपण जसे आपलं इव्होल्युशन होतं तशी आपली भाषा पण वेगळे वेगळे फॉर्म्स घेते आणि भाषेचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यांना कनेक्ट करणं. सो सगळ्यांना सगळ्यांचं छान कळणं आणि सगळ्यांचं छान कॉन्व्हर्सेशन होणं हा भाषेचा मुद्दा आहे. सो असं नाहीये की मराठी म्हणजे एकही इंग्लिश शब्द नाही वगैरे असं काही नाही आपलं. आज थोडंसं वेगळ्या-वेगळ्या भाषांना सेलिब्रेट करण्यासाठी यावेळेला आपण मराठीतल्या गोष्टी ऐकणार आहोत. सो फक्त मराठी, इतर नाही असा असा आपला काहीच मुद्दा नाहीये. तर सगळं छान मिक्स बोला, छान ऐका, पण मेन कन्व्हर्सेशन्स करा. आता जे आपण जस्ट वृषाली बोलत होतो, की एआयच्या जमान्यात ह्युमन कनेक्ट इज व्हेरी नेसेसरी. True. Alright, so we have a lot of regular students and many new students also joining in. Welcome, welcome. Okay. All right, so it's 10:02 and we are going to get started. A very good morning to all of you. Thank you for joining Goshtinचा Faral by Asymmetrical Talks. Those who are new, a quick idea. Asymmetrical Learning is a digital platform. We work with students, schools, and parents across India and even outside of India to make reading, writing, and learning very, very interesting and absolutely fun. So, वाचायची मज्जा आणि गोष्टींची मज्जा यावी ह्यासाठी हा प्लॅटफॉर्म चालू झाला होता. अ, हळू-हळू करत गेल्या 3.5-4 वर्षात 1.5 लाखपेक्षा जास्त पेरेंट्स आणि स्टुडंट्स हॅव डिसाइडेड टू ट्रस्ट अस इन धिस प्रोसेस एंड वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. एसिमेट्रिकल टॉक्स हा जो आपला इनिशिएटिव्ह आहे, याच्यात आपण खूप छान वेगळ्या-वेगळ्या एरियातले एक्सपर्ट्स नंतर आपण वेगळे-वेगळे गोष्टी सांगणारे स्टोरी टेलर्स, नंतर ज्यांचे एक्सपिरियन्सेस खूप वेगळे आहेत, म्हणजे अगदी जंगलात राहणाऱ्या माणसांपासनं ते सायन्स एक्सपेरिमेंट्स करणारे, ते ॲस्ट्रॉनॉमी शिकणारे. या सगळ्यांकडनं आपण छान गोष्टी ऐकत असतो. अ, ह्याचा मुद्दा एकच आहे, की आपल्याला इतकी लोकं नाहीतर कशी भेटायला मिळणार? इमॅजिन इट्स लाइक अ विंडो. तुम्ही दर रविवारी एक खिडकी उघडता आणि एक नवीन माणूस समोर असतो, जो त्याचे सगळे लाईफचे एक्सपिरियन्सेस सांगत असतो. दॅट इज एसिमेट्रिकल टॉक्स. ज्याच्यात दिवाळीनंतर आम्ही विचार करत होतो, की काय बरं करूया? अ, आपण बरेच रेग्युलरली तर रविवारी हे करतच असतो. पण आता काय नवीन करूया? आणि त्याच्यातनं डोक्यात आलं गोष्टींचा फराळ. आता आपण सगळ्यांनी दिवाळीत मस्त मज्जा केली, भरपूर फराळ खाल्लाय आणि आत्ताही खातच असाल. खाच ते फार छान प्रकारे. पण फराळ खाताना आपल्याला जर वेगळ्या आणि छान गोष्टी ऐकता आल्या तर. असं करताना आपल्याला खूप छान 4 उत्तम स्टोरी टेलर्स मिळाले आणि हे 4 दिवस आपले गोष्टींच्या फराळाचे बनले. ह्या गोष्टी कसल्या आहेत, तर जसं आपण मेसेजमध्ये लिहिलं होतं, की काइंडनेस, एम्पॅथी आणि मोर दॅन दॅट दिवाळी ना सगळ्यांची असते. दिवाळी आपली काही एकट्यांची नाहीये. दिवाळी जे फटाके विकतात त्यांची पण आहे. दिवाळी जे लक्ष्मीपूजनाला फुलं विकतात त्यांची पण आहे. पक्ष्यांची आहे, प्राण्यांची आहे, दिवाळी सगळ्यांची आहे आणि यासाठी एकत्र मिळून आपण जरा गोष्टी ऐकूयात. अशी आयडिया होती गोष्टींच्या फराळाची. आपला पहिला दिवस झाला जिथे आपण अमृतसर मंदिर, बंदी छोड दिवस तिथपासनं ते कुरकुरीत शंकरपाळ्यांपर्यंत एक गंमत गोष्ट ऐकली. टुडे वी आर सो हॅपी टू वेलकम वृषाली बारबरे. थोडंसं ना मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगते, कारण खूप इंटरेस्टिंग आहे हां त्यांची स्वतःची जी स्टोरी आहे ती. सो त्यांना पण ना खूप गोष्टी ऐकल्या पाहिजेत मुलांनी आणि छान गोष्टी वाचल्या पाहिजेत ह्याच्यात इंटरेस्ट होता. पण त्याच्यावरच तो मर्यादित न राहता गेली 30 वर्ष वृषाली मॅम हॅज वर्क्ड इन धिस फील्ड. शी also has worked with so many schools, students and parents to inculcate the love of reading आणि त्यांचं स्वतःचं एनलिट किड्स नावाचं व्हेंचर आहे. तुम्ही पुण्यातले असाल तर कदाचित गेले पण असाल. फार सुंदर पुस्तकांचं दुकान आहे. वेगवेगळी पुस्तकं इन्क्लुडिंग इंडियन पब्लिशर्स जे अदरवाईज तुम्हाला दिसत नाही हां. क्रॉसवर्ड किंवा ह्याच्यामध्ये थोडे इंडियन पब्लिशर्स आपल्याला कमी दिसतात. एनलिट किड्समध्ये तुम्हाला सुंदर पुस्तकांचं कलेक्शन मिळतं. याच्या पलीकडे शी अल्सो वर्क्स विथ डिफरंट इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग चॅप्टर्स अल्सो. एनलिट किड्सचा एक
केटी ग्लोबल स्टोरी टेलर्स कलेक्टिव्ह आहे. म्हणजे जगभरातले विविध स्टोरी टेलर्स, आता जस्ट वेबिनार चालू होण्याआधी त्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगत होत्या, की गोष्टी सांगणं ह्याचे खूप विविध जगभर प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही आपलं महाराष्ट्रात जरी बघितलत ना, तरी किंवा इव्हन भारताच्या ह्याच्यात तर कथ्थक हा जो प्रकार आहे, ते म्हणजे कथानक सांगणारा. तर अशा पद्धतीने चालू झालंय. किंवा भारूड हा पण एक गोष्ट सांगायचा प्रकार आहे. असे ना स्टोरी टेलिंगचे खूप प्रकार जगभर वेगळ्या-वेगळ्या कल्चरमध्ये रूटेड आहेत. तर आता हे मी सांगायचं कारण आहे कारण 14 आणि 15 नोव्हेंबरला केटी ग्लोबल इनिशिएटिव्ह एक खूप छान स्टोरी टेलर्ससाठी एक वर्कशॉप घेऊन येतंय. ज्याचे डिटेल्स तुम्हाला सगळ्यांना पाठवले जाणारच आहेत नंतर. पण त्या स्टोरी टेलिंग काय असतं आणि आत्ता ना आपल्यासमोर मिक्स्ड ग्रुप आहे. पालक पण आहे, मुलं पण आहेत, टीचर्स पण आहेत. म्हणून सगळ्यांनाच सांगते, की स्टोरी टेलिंगचं महत्त्व ना मुलांच्या वाढीमध्ये पण खूप आहे. एखादी गोष्ट जी आपल्याला त्यांना पुस्तकातनं पटकन नाही समजवता येत, ती गोष्टीतनं खूप चांगली समजवता येते आणि म्हणून आजकाल अनेक शाळा सुद्धा स्टोरी टेलिंग या माध्यमाचा वापर करून घेतायत. तर अशांना हा नक्की खूप छान इनिशिएटिव्ह आहे आणि नक्की या वर्कशॉपला शाळांनी पण यावं, शिक्षकांनी पण यावं. याचे डिटेल्स आम्ही नंतर सेंड करू. एसिमेट्रिकल इज व्हेरी हॅपी टू बी अ डिजिटल पार्टनर टू धिस इनिशिएटिव्ह. कुठलीही गोष्ट जी मुलांना गोष्टी, पुस्तकं आणि इमॅजिनेशनला मदत करते, त्याच्यात आपण सगळ्यांनी येऊन एक हेल्दी इकोसिस्टम बनवावी, हा याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे बेसिकली. ऑल राइट. सो विदाउट टेकिंग मच ऑफ युअर टाइम, आय एम शुअर की वृषाली मॅमना बघून यू वॉन्ट टू लिसन टू अ स्टोरी. So let's get started. First of all, thank you so much, Vrushali ma'am, for agreeing to come here with us, and we are excited to listen Pleasure to is it. all mine. I love telling stories. Awesome. So let's get started. I think we are ready. Yes. Hello, good morning everybody. सुप्रभात. माझं नाव वृषाली बरबरे आणि मी स्टोरी टेलर आहे. मला खूप आवडतं स्टोरी सांगायला, ऐकायला. माझं लहानपण गोष्टींमध्येच होतं. माझे आजी आजोबा मला इतके चांगल्या स्टोरी सांगायच्या की सगळी दिवाळी, सगळी मे महिन्याची सुट्टी ही स्टोरीफुल असायची. तर मला तुम्ही सांगा तुमची दिवाळी कशी होती? चॅट बॉक्स मध्ये पटकन टाईप करा आणि एका शब्दात सांगा की तुमची दिवाळी कशी होती. मस्त होती, छान होती, फंटॅबुलस होती, फंटॅस्टिक होती. येस, फंटॅस्टिक. वा वा वा. शायनिंग, फॅमिली टाइम, फुल ऑफ लाईट्स. येस, खूपच छान, मस्त. अरे वा, मला इतक्या छान कमेंट्स मिळत आहेत आणि मी खरंच हॅपी आहे की तुमच्या सगळ्यांची दिवाळी खूप छान गेली आहे. माझी पण दिवाळी खूप छान गेली. माझ्याही घरी भरपूर लाईट्स लावले होते आम्ही, खूप सारा फराळ केला होता आणि आता तो फराळ संपलाय, पण आता गोष्टींचा फराळमध्ये मी आले, त्यामुळे पोट एकदम भरलंय आणि मी खूप आनंदी आहे. आजची जी स्टोरी आहे आपली, गोष्ट जी आपली आहे ती जरा गंमतशीर आहे बरं का. तुम्ही दिवाळीच्या भरपूर स्टोरी ऐकल्या असतील, पण ही जी दिवाळी आहे ही एका छोट्या मुलीची आहे आणि तिचं नाव रिया आहे. तुम्हाला खूप साऱ्या रिया आजूबाजूला दिसत असतील, बरोबर? कितीतरी मुलींचं नाव आजकाल रिया असतं. तशीच एक छोटुकली रिया. रिया आली घरी त्या दिवशी. शुक्रवार होता आणि शाळेचा शेवटचा दिवस होता. शाळा संपून घरी आली, नाचतच आली की आता दिवाळी आली, आता फटाके उडवायचे, आता चकल्या खायच्या, आता दिवे लावायचे, शॉपिंगला जायचं. वा वा वा. घरी आली आणि आजीच्या मागे लागली. आजी, चकली कधी करणार आहेस? आजी, चकली कधी करणार आहेस? आजी म्हणली, अगं हो. हा, आई बाबांना घरी तरी उद्या ऑफिस मध्ये, मग ठरवूया कधी काय करायचं ते. या म्हणली, बर ठीक आहे. मग मी तोपर्यंत आकाशकंदील बनवायला. संध्याकाळी आई बाबा आले आणि सगळ्याच प्लॅनिंग छान करायला लागली. दुसऱ्या दिवशीपासून लगबग सुरू झाली. आईनी सगळी फराळाच्या पदार्थांची लिस्ट केली आणि आजोबा म्हणले, तू काळजी करू नकोस, मी आणि रिया जाऊन घेऊन येतो ना ग बाहेरून सामान. रिया एकदम आनंदी झाली, कारण आजोबांबरोबर बाहेर चक्कर मारायची म्हणजे कोणाला आनंद होत नाही, कारण आजोबा त्यांना खाऊ घेऊन देतात. त्यामुळे आजोबांबरोबर चक्कर मारायला जायचं म्हणजे रियासाठी पिकनिक सारखंच.
रिया निघाली आजोबांबरोबर. बाजारात गेली. एक सामान घेत होते. सोबत बसलेला. त्याच्या हातात छोटे आकाशकंदील होते. आजीच्या समोर पणत्या होत्या. तर आजोबा म्हटले, चल आपण त्यांच्याकडून छोटेसे आकाशकंदील घेऊया का? आणि पणत्या पण घ्यायला सांगितले ताईंनी आपल्याला. ती तिथे गेली. आजोबा जोपर्यंत पणत्या घेत होते, तोपर्यंत ती त्या आजीकडे आणि त्या छोट्या मुलाकडे बघत होती. तिला प्रश्न पडला, की अरे इतके छान कपडे घातले, दिवाळी आली. हा मुलगा असा इतक्या साध्या कपड्यांमध्ये, थोडेसे फाटलेले पण होते. इथे का बरं बसला असेल? तिच्या छोट्या मनाला काही कळत नव्हतं. तिच्यासाठी सगळेच आनंदाचे दिवस होते आणि तिला असं वाटत होतं, की सगळ्यांसाठीच ही दिवाळी आनंदाची असली पाहिजे. जाता जाता त्यांनी आजोबांना विचारलं, की आजोबा ती आजी आणि तिचा तिथं तो छोटा नातू बसला होता. ते का बरं एवढे छान कपडे घालून नव्हते? मग आजोबांनी सांगितलं, अगं दिवाळी सगळ्यांसाठी आनंदाची असते, पण प्रत्येकाला एकदम छान छान कपडे घेणं परवडत नसतं बाळा. हे दिवे विकून, हे आकाशकंदील विकून जेवढे पैसे होतील, तेवढ्या पैशामध्ये त्यांची दिवाळी. रियाला हळूहळू कळायला लागलं होतं. तिला असं वाटलं, की या पण लोकांची दिवाळी छान व्हायला पाहिजे. डोक्यात तिच्या चक्र तिथे पासून सुरू झाली. घरी आली. घरी आली तर आजी शंकरपाळी तळत होती. मस्त वास येत होता. मला पण शंकरपाळी. आजी म्हणली, देणार आहे. थांब, पण आधी देवाला नैवेद्य दाखवायचा बरं का. ती म्हणली, बरं. पेशन्स रिया, पेशन्स. बाबा म्हटले. हां, हा पेशन्स कधी संपणार आहे माझ्या आयुष्यातला, असं तिच्या डोक्यात वाटलं. ती म्हटली, मला पण करायचंय फराळ. मला पण मदत करायची आई आणि आजीला. आजी म्हणली, ठीक आहे, तुला देईन मी करायला मदत. पण त्यासाठी तुला एक काम केलं पाहिजे. काय? तुझी रूम जाऊन आवर, तुझे सगळे कपडे आवर. दिवाळी आली आहे ना, आणि नको असलेले कपडे बाजूला काढ बरं. ती म्हणली, ठीक आहे. मग तिने तिचं कपाट स्वच्छ केलं. कपडे काढले, जुने पुस्तकं होती ती बाहेर काढली, जी ती वापरत नाहीये, पण चांगले तिला आता होत नाही, कारण रिया आता ग्रो अप होत होती, उंची वाढत होती. तेव्हा लहान झालेले कपडे बाजूला काढले, पुस्तकं जी जुनी होती बाजूला काढली. आता याचं काय करायचं? बाबा म्हणले, सिंपल आहे. पलीकडच्या आपल्या एनजीओच्या ऑफिसमध्ये जाऊ, त्या संस्थेला आपण ते देऊन येऊ. म्हणजे जी गरीब मुलं ज्यांच्याकडे छान कपडे नाहीयेत, त्यांची पण दिवाळी छान होईल. रियाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मगाशी जो मुलगा दिसला होता, त्याला पण आपण हे थोडे कपडे दिले तर? आजोबा म्हणले, काही हरकत नाही, यातले थोडे आपण त्याला घेऊन देऊ. सगळी रूम लख्ख झाली, छान झाली. तोपर्यंत आईने लाडवाचं भाजलेलं होतं. लाडवाचं सगळं मिक्स करून तिने टेबलवर ठेवलं. आई म्हणली, तुला मदत करायची ना मला, चल या लाडवाचे छोटे छोटे लाडू करून दाखव. आणि मग ती आणि आजी आणि आई मिळून छोटे छोटे लाडू बनवत राहिले. बाबांकडे मात्र काम होतं सगळ्या घराला लखलखीत करायचं. त्यांनी नवीन बाजारातून माळा आणल्या, त्या जुन्या माळा होत्या त्या दुरुस्त केल्या. त्या दुरुस्त करताना रियाला लक्षात आलं, की हे काम जरा इंटरेस्टिंग आहे बरं का. म्हणजे कुठला दिवा कसा लागतो, कुठल्या माळेमध्ये कुठला दिवा जातो, ही माळ जोडताना इलेक्ट्रिसिटीचे तिला असंख्य फंडे कळले. जणू काही तिला असं वाटत होतं, मी वैज्ञानिकच झाले, मी इंजिनियरच झाले, मी माळा लावते. त्यातून तिला ते शिकायला मिळालं. बाबांनी आणि रियाने मिळून सगळीकडे दिवे लावले. घरात गेली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून, तर रखमाबाई आल्या होत्या. रखमाबाई म्हणजे त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाई. त्या अनेक वर्ष रियाच्या घरी काम करत होत्या. घर स्वच्छ ठेवायच्या मध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हतं. आत गेली रिया, आई मला दूध पाहिजे. तेवढ्याच आई बघितलं तर आई रखमाबाईला एक साडी आणि थोडे पैसे देऊ करत होत्या. तिला काही कळलं नाही, पण ती आता ऑब्झर्व करत होती की काय नक्की घडतंय आपल्या घरामध्ये. थोड्या वेळाने रखमाबाई ती साडी आणि ते पैसे घेऊन आनंदाने गेल्या. मग तिने परत विचारला प्रश्न. रिया म्हणजे प्रश्नांचा भांडार होता. आईला विचारलं, हे काय केलंस तू? साडी का दिलीस तिला? आणि तू पैसे आपण पगार देतो ना तिला. मग ती म्हणली, अगं तिच्यामुळे आपलं घर इतकं सुंदर स्वच्छ व्यवस्थित राहते, तिला आपण थोडं आपल्या दिवाळीमध्ये सामील नको करायला, म्हणून मी थोडे तिला पैसे दिले, तिच्या मुलांसाठी तिने नवीन नवीन खरेदी करावी
आणि एक साडी दिली. जशी तुला घेतले कपडे तसे तिला. ती आपल्या घरातली सदस्यच नाही का? रियाला एकदम पटलं. आणि तिलाही रखमाबाई फार आवडायच्या. त्या तिच्याशी फार प्रेमाने वागायच्या. नंतर बाहेर पडली. खाली खेळायला ॲज युज्युअल. दिवाळीची सुट्टी म्हणजे इतकी गंमत असते सांगू. खाली सोसायटीमध्ये खेळायचं. मित्र-मैत्रिणींबरोबर दिवसभर हुंदडायचं. फटाके उडवायचे. कधी-कधी इकडे-तिकडे जाऊन किल्ले बांधायचे. किल्ल्यांवरून मला आठवलं, तुम्ही कधी किल्ले बांधलेत का हो? त्यांना चॅटबॉक्समध्ये सांगा, की दिवाळीत तुम्ही किल्ला केला होतात का? चॅटबॉक्समध्ये पटकन सांगा. तुम्ही कधी दिवाळीमध्ये किल्ला केला होतात का? येस. मज्जा येते की नाही किल्ला करायला? हा, मस्त मस्त. आय एम सो हॅपी की तुम्ही किल्ला करताय. तर खाली ती जेव्हा गेली तेव्हा सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये मीटिंग चालली होती, की दिवाळी कशी करायची, काय करायचं. ती आणि तिचे मित्र त्या क्लब हाऊसमध्ये हळूच बघतात. ऍज युज्युअल ऍडव्हेंचर. आणि कुठे काय चाललंय, कुठे काय चाललंय, कुठे काय चाललंय हे सगळं तिला माहिती असायला पाहिजे. तशी क्युरियस होती मी, तुमच्या आमच्यासारखीच. तेव्हा बघितलं की हे मोठे लोक ठरवत होते की दिवाळी कशी करायची, दिवाळी कशी करायची. दसरा, गणपती, दांडिया सुद्धा केला होता सोसायटीने त्यांच्या. आणि या सगळ्या सणांमध्ये रियाला खूप मजा आली. सोसायटी मोठी होती. गुलमोहर हाईट्स नावाची सोसायटी होती. 7-8 बिल्डिंग होत्या सोसायटीमध्ये. आणि सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे आनंदाने राहायचे. त्यामुळे गणपती असो, दसरा असो, दांडिया असो, दिवाळी असो, क्रिसमस असो, मजाच मजा असायची सोसायटीमध्ये. तर या मीटिंगमध्ये हे सगळे मोठे लोक म्हणून ठरवत होते की दिवाळीला आपण कशा पद्धतीने छान साजरी करू शकतो. लक्षात आलं रियाच्या की काही गोष्टी आपण पण सजेस्ट केल्या तर काही गोष्टी तिच्या आणि तिच्या मित्रमैत्रिणींच्या पण डोक्यात आल्या. मी हळूच जाऊन तिच्या बाबांना विचारलं. बाबा होते त्यामध्ये. बाबा, मी काहीतरी सांगितलं तर चालेल का मोठ्या लोकांमध्ये? बाबा म्हणले, नक्की सांग. आवडेल आम्हाला तुमच्या लहान मुलांच्या कल्पना ऐकून घ्यायला. मग ती म्हणली, आपण जर अशी दिवाळी साजरी केली की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्र येऊन काहीतरी मजा करता आली तर. रियाचा हा विचार सगळ्यांना आवडेल. म्हणजे काय ग रिया, तुला काय वाटतंय? सगळ्यांना घेऊन म्हणजे? रिया जेव्हा लहान होती तेव्हा तिची एक मैत्रीण होती जी अजूनही त्याच्या सोसायटीमध्ये राहत होती. तिचं नाव अनया. अनया ऑटिस्टिक होती. ऑटिस्टिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना कशी? इट्स अ न्यूरो डायव्हर्जन कंडिशन. त्या मुलांना कधी कधी आपल्यासारखं बोलता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, कधी कधी आपल्यासारखं इंटरॅक्ट करता येत नाही, खेळता येत नाही. पण तुमच्या आमच्यासारखीच ती मुलं असतात बरं का. अतिशय गोड असतात स्वभावाने. दरवेळेला ती रिया बघायची की अनया दिवाळीच्या फटाक्यांना घाबरायची. ती यायची नाही बाहेर दिवाळीत. आणि रियाला फार वाईट वाटायचं की अनया माझी इतकी छान मैत्रीण आहे पण ती दिवाळीत मला भेटतच नाही. मग ती म्हणली असं जर काही केलं की अनया आणि अनयासारख्या असंख्य बाकी लोकांना पण दिवाळीची मजा घेता आली तर. कुणाल तिचा मित्र तेवढ्यात म्हणला, हो हो रिया, माझा तो छोटा पिल्लू आहे ना, कुत्र्याचं पिल्लू त्यांनी पाळलं होतं. त्याला नाही अगं आवडत हे फटाके वगैरे, तो घाबरून जातो. आम्हाला त्याच्या कानात औषध टाकायला लागतं. त्रास होतो त्याला त्या आवाजांचा. तुम्हाला माहितीये का? कुत्र्यांना आपल्या माणसापेक्षा कितीतरी पटीने जास्त आवाज येतो. आपण हे जे बोलतोय, हे जे आपण ऐकतोय, आपला आवाज त्यांना 10 पटीने जास्त ऐकायला येतो. सो इमॅजिन करा, जेव्हा आपण मोठा लक्ष्मी बॉम्ब फोडतो तेव्हा त्या कुत्र्यांना कानाच्या आत केवढा मोठा आवाज येतो. आणि हे कुणाला माहिती होतं. म्हणून कुणाल म्हणला की आपण जर ग्रीन दिवाळी केली तर. म्हणजे काय? म्हणजे आवाज न करणारे फटाके आणि त्याच्यामुळे धूर पण होणार नाही आणि आनंद पण मिळेल आपल्याला, असे आपण फटाके उडवले तर. दॅट्स अ गुड आयडिया बाबा म्हणले. अरे ही वानर सेना काय छान छान कन्सेप्ट सांगते आपल्याला. चला चला लिहून घ्या पटापट काय काय करायचं. तेवढ्यात तिकडून एक
त्यांच्याच सोसायटीमध्ये सफाईचं काम करणारा माणूस आला आणि त्यांनी क्लब हाऊसच्या खिडक्या पुसायला सुरुवात केली. रिया आणि तिचे मित्रांना तो माणूस माहिती होता. त्यांना ते सफाईवाले काका म्हणायचे. ते दरवेळेला काहीही सोसायटीमध्ये घाण असली, काही पडलं असेल, पानं पडली असेल, कचरा असेल, नियमाने ते आपले साफ करायचे. सोसायटी लखलखीत ठेवायचं. रखमाबाईंचं काम तिने बघितलंच होतं. मग असाही एक कन्सेप्ट आला की याही लोकांना आपण घेऊन दिवाळी साजरी केली तर ठरलं तर. तेवढ्यात अजून एक कुणालचे आजोबा जे चालू शकत नव्हते ते पण मीटिंगला आले व्हीलचेअर. पण क्लब हाऊस वर होतं वरती जरा चौथऱ्यावर, त्याला पुढे रॅम्प नव्हता वरती जायला. त्यामुळे ते म्हणले की मी इथूनच ऐकतो तुमची मीटिंग, मला काही वरती येता येणार नाही, चाललो तरी शक्य नाही. मग रियाच्या बाबांना लक्षात आलं की हा एक आपल्याला काम करायचं राहिले बरं का आपल्या सोसायटीत. त्यांनी लगेच सगळा लिस्ट तयार केली आणि सगळे लोक कामाला लागले. सोसायटीमध्ये जिथे जिथे उंच जागा तिथे तिथे रॅम्प तयार झाले, ज्याच्यामुळे व्हीलचेअर वरती असलेल्या लोकांना वरती जाता येईल. सोसायटी स्वच्छ झाली, माळा लागल्या सगळीकडे. सफाई कामगारांना सुद्धा बोनस देण्यात आला. सिक्युरिटीना सुद्धा फराळाचं बॉक्स देण्यात आला. त्यांनाही थोडे पैसे एक्स्ट्रा देण्यात आले, सो दॅट दे विल गो होम अँड हॅव अ वंडरफुल दिवाळी. दिवाळीचा दिवस उजाडला. सकाळी सगळे 4 वाजता उठले. त्यांच्यात स्पर्धा होती, सकाळी लवकर उठून कोण पहिल्यांदा आकाशकंदील लावलं. आकाशकंदील रिया उठली 4 वाजता, स्वतःहून उठली, आई वडिलांना उठवायला पण नाही लागलं. 4 वाजता उठली, आकाशकंदील लावला, पणत्या लावल्या, आई बरोबर मस्त मस्त अभ्यंग स्नान केला. फार सुगंध होता सांगू त्या तेलाचा, असं वाटत होतं की आपण कुठेतरी स्पा मध्ये बसलोय. आई म्हणली स्पाच नाही का हे, घरगुती स्पा, तुला छान मी तेल लावते, उठण्याने आंघोळ घालते. आपल्या भारतीय संस्कृतीतलं स्पा ट्रीटमेंटच आहे की. तिला फार आनंद झाला. छान कपडे घातले तिने आणि खाली फटाके उडवायला गेले. फटाके म्हणजे काय, आवाजाचे नाही बरं का, साधे फुलबाजा आणि भुईने. घरी आली आणि तिचा फेवरेट फराळ समोर होता. आईने छान पणत्या लावून फराळाचं ताट सजवलं होतं आणि आईने एका स्पेशल गेस्टला घरी बोलवलं होतं. एनी गेसेस कोण असेल तो स्पेशल गेस्ट जो त्यांच्याकडे फराळाला होता? चॅट बॉक्स मध्ये सांगा 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 सांगा. अनया. येस, अनया. पण अनया नव्हती, वेगळी होती. कोणतरी वेगळं आलं होतं त्यांच्याकडे फराळाला. नाही, तो मुलगा नाही. द फर्स्ट बॉय शी हॅड मेट नाही. रखमाबाई पण नाही. डॉग नाही. फराळ, डॉगने जर फराळ खाल्ला तर त्याचं पोट बिघडणार नाही का? सोसायटी मधला सिक्युरिटी वाला मामा जो होता त्याला त्यांनी घरी फराळाला बोलवलं होतं. आज त्याची सुट्टी होती दिवाळीची, दुसरा कोणतरी काम करत होतं. तर आजोबा म्हणले, अगं हा आपला वॉचमन, हा दिवसभर बसलेला असतो इथे, वर्षभर आपल्याला सेफ ठेवतो, त्याचं बिचाऱ्याचं घर इथे नाही, त्याची सगळी फॅमिली तिकडे त्याच्या गावी आहे, तो गावी जाऊ शकत नाही आणि त्याला खूप आठवण येते, म्हणून त्याला आपण बोलवलं की आपल्या फॅमिली बरोबर आपण दिवाळी. त्याला सन्मानाने बसवलं, त्याला खाऊ घातलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं सिक्युरिटी मामांच्या, कारण एवढं प्रेमाने आणि इतका जाण ठेवून कोणीच त्याच्याशी वागलं नव्हतं. हे सगळं रिया बघत होती आणि रियाला इतका आनंद होत होता जो तिने कधीच आतापर्यंत अनुभवला नव्हता. शॉपिंग करूनही नाही, गेम्स करूनही नाही, किंवा खेळताना सुद्धा एवढा आनंद नव्हता अनुभवला जेवढा तिला त्या सिक्युरिटी मामांनी जेव्हा फराळ खाल्ला तेव्हा झाला. झालं तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन, त्याच्यानंतर पाडवा, भाऊबीज खूप आनंदाने साजरी झाली. आणि भाऊबीजेला तुम्ही जसं म्हणलात त्यासारखं तिने बोलवलं तिच्या घरी भाऊबीजेला ओवाळायला त्या मुलाला ज्याला ती भेटली होती.
आणि गेस व्हॉट, त्या मुलाने कुठले कपडे घातले होते? रियाच्या भावाचे जुने शर्ट जे तिने तिला दिले होते, त्यातलाच एक शर्ट घालून, छान शर्ट घालून, छान भांग वगैरे पाडून स्वच्छ तो मुलगा, पण तेवाल्या आजी, त्या दोघेही त्यांच्याकडे आले होते. रियाने त्या मुलाला ओवाळलं आणि मला म्हणलं, आपण आजपासून बेस्ट फ्रेंड. येस, कुर्ता घातला होता त्यांनी तिच्या भावाचा. आजपासून आपण बेस्ट फ्रेंड. तुला काही लागलं तर मला सांगायचं बरं का. आणि तेव्हा कळलं रियाला की त्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च त्याचे आजोबा करतात. त्या मुलाला शाळेत पाठवायचं काम तिचे आजोबा. रिया वॉज सो हॅपी आणि व्हेरी प्राऊड की हर फॅमिली वॉज सच 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 जेम ऑफ अ फॅमिली, जे दुसऱ्यांचाही विचार करतात आणि सगळ्यांना सामावून घेतात. आणि नो वंडर रियाला ही सगळी सर्वांना घेऊन करायची जी आयडिया आली ती त्याच्यामुळेच आली असेल. सोसायटीनी त्यावेळेला किल्ल्यांची स्पर्धा पण ठेवली होती. त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी शेवटी त्याचा रिझल्ट लागणार होता. रियाने पण छोटा किल्ला केला होता. त्याच्यामध्ये मस्तपैकी मातीमध्ये छोटे छोटे बिया पेरून छोटी छोटी झाडं आली होती. शिवाजी महाराज होते, मावळे होते, गवळण होती, कितीतरी छान छान चित्र होती. प्रत्येकाने आपापल्या गॅलरीमध्ये असा किल्ला केला होता. त्यामुळे जे परीक्षक होते सोसायटीचे, ते सगळ्यांच्या घरी जाऊन ते किल्ला बघत होते. आणि कुणाला, तिच्या मित्राला आणि अनया, त्या दोघांनी मिळून एक किल्ला केला होता. कारण अनयाला ह्या गोष्टी खूप आवडायच्या. अनया वॉज व्हेरी गुड ऍट स्कल्प्टिंग अँड डेकोरेटिंग थिंग्स. त्यामुळे कुणाल आणि अनयाने जो किल्ला केला होता, त्या किल्ल्याला पहिलं बक्षीस मिळालं. आणि बक्षीस म्हणजे काय, तर पुस्तकांचा सेट, मराठी पुस्तकांचा सेट. इतकी छान दिवाळी चालली आहे, इतकी मस्त दिवाळी चालली. रियाच्या भावाला मात्र येता नव्हता आलं. रियाचा भाऊ इथे नव्हता, तो शिकायला दूर ठिकाणी होता. त्यामुळे रियाला मात्र भाऊबीजेला त्याची खूप आठवण येत होती. तेव्हा रियाने फोन केला दादाला, व्हिडिओ कॉल केला बरं का. दादा म्हणला, हे बघ रिया, मी पण एन्जॉय करतोय माझ्या मित्रांबरोबर. दादा पण छान कपडे घालून बसला होता, आईने पाठवलेला फराळ खात होता. त्याचे सगळे मित्रमैत्रिणी आजूबाजूला होते. आज आमची दिवाळी पार्टी बरं का रिया, काळजी करू नको, मी पण मजा करतोय. हे ऐकून रियाला बरं वाटलं. आणि त्या दिवशी रात्री आजी आजोबांच्या खुशीत ती झोपली होती. आणि आजीला म्हटली, आजी, ही दिवाळी खरंच आनंदाची होती बरं का. आय लव्ह दिस दिवाळी. आपण पुढच्या वर्षी पण हेच करूया. आजी वॉज सो प्राऊड ऑफ रिया. आजी, आजोबा, आई, बाबा सगळ्यांना दिसत होतं की रिया कशी मोठी होती आणि किती छान विचारांनी पुढे जाते. एव्हरीबडी वॉज सो प्राऊड ऑफ रिया. आणि रिया सुद्धा खूप हॅपी होती मनापासून, कारण तिला यावेळेला एक वेगळ्या प्रकारची दिवाळी अनुभवायला आली होती आणि तिने खूप सारे मित्रमैत्रिणी या दिवाळीच्या निमित्ताने जोडले होते. याचबरोबर ही गोष्ट संपते. तुमच्याकडे जर पेन आणि पेन्सिल आणि जर ड्रॉइंग साठी पेपर असेल तर एक 5 मिनिटं तुम्हाला देते. तुम्ही आत्ता मी जी गोष्ट सांगितली त्यातला जो भाग तुम्हाला आठवतोय तो त्याचं ड्रॉइंग करा आणि नंतर तुम्ही पाठवू शकता की मॅडम. थँक्यू. थँक्यू वृषाली मॅम. किती छान आणि इन्क्लुझिव्ह अंडरस्टँडिंग देणारी स्टोरी आहे ही. कारण खरंच म्हणजे ज्या आपण आयडियानी ही गोष्टींचा फराळ करतोय की दिवाळी सगळ्यांची असते, एकाची नाही. आणि त्याच्यात वेगळ्या वेगळ्या गरजा, वेगळे वेगळे आनंद, आणि ते इंडिव्हिज्युअली पण आपण कसं त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. व्हॉट अ वंडरफुल स्टोरी. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला ना या स्टोरीतलं, सो ऍक्च्युअली व्हॉट वी हॅव सीन इज बुकटन इज आवर मंथली मॅगझिन, ज्याच्यात वी हॅव सीन दॅट चिल्ड्रन इवन ड्रॉ अ लॉट ऑफ टाइम्स. सो दे ऑलरेडी हॅव अ लॉट ऑफ इमॅजिनेशन पॉवर. म्हणजे तर त्यामध्ये ना आत्ता जी तुम्ही गोष्ट ऐकली त्याच्यातलं तुम्हाला एखादा सीन, एखादं पर्टिक्युलर कॅरेक्टर कसं दिसतं ते जर डोळ्यासमोर आलं असेल. गोष्टींची ती पण एक गंमत असते ना, की जेव्हा मी सांगते की एका जंगलातली एक छान सकाळ होती, किंवा मी माझ्या बाल्कनीत चहा पीत बसलेले आणि समोर छान झाडं दिसत होती, असं जेव्हा मी म्हणते तेव्हा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर वेगळी वेगळी बाल्कनी असते, वेगळ्या वेगळा एरिया असतो जिथे आपण बसलोय, वेगळा वेगळा चहाचा कप डोळ्यासमोर येतो. मग तुम्हाला समोर काय दिसतंय. सो फक्त शब्द तुम्हाला खूप ठिकाणी ट्रान्सपोर्ट करून घेऊन जातात. इट्स लाईक युअर पासपोर्ट टू सो मेनी
मेनी डिफरंट वर्ल्ड्स. त्याच्यामुळे आत्ता जे काही तुमच्या डोळ्यासमोर आलंय हे ऐकताना, की रियाची सोसायटी कशी असू शकेल किंवा त्या आजी कसे असतील, ते सिक्युरिटी मामा कसे असतील, अनया कशी दिसत असेल, रियाचं घर कसं असेल, तिची फॅमिली कशी असेल, ते फराळाला आल्यावर काय दिसलं असेल, जे काही याच्यातलं तुम्हाला अ, डोळ्यासमोर आलं असेल किंवा लक्षात राहिलं असेल आणि जर तुम्हाला त्याचं छानसं एखादं ड्रॉइंग काढावंसं वाटत असेल, तर ते काढून तुम्हाला आता सुरश्रीने टाकलेलं आहे hello@asymmetricalला, तिकडे पाठवा. आपण पुढच्या येणाऱ्या बुकटनच्या इश्यूजमध्ये वी विल हॅव अन आर्ट कॉर्नर, जिथे आपण हे तुमची सुंदर स्टोरीज ठेवूयात आपण, तुमची चित्र ठेवूयात याच्यावर. किती किती सुंदर होती ही गोष्ट. अँड विथ दॅट, बिकॉज आय हॅव जस्ट मेन्शन बुकटन टू ऑल ऑफ यू, बुकटन मॅगझिन, मी तुम्हाला याची लिंक देते हा चॅटमध्ये, तर तेही तुम्ही वाचू शकता. दिली आहे का सुरश्री लिंक? ही आत्ताच्याच बुकटनची आहे ना? हा. येस. सो बुकटन मॅगझिनचा ना हा दिवाळी इश्यूची लिंक आहे. याच्यात भरपूर गोष्टी आहेत. अगेन ऑन द सेम थीम ऑफ दिवाळी इज फॉर एव्हरीवन. त्यातली एक छोट्याशा गोष्टीची थोडीशी आयडिया देते आणि मग बाकीचं तुम्ही पुढे जाऊन वाचू शकता. हां. त्यातले डिटेल्स आणि हे तुम्ही वाचू शकता. प्रिस्टीन सेलिब्रेशन असं गोष्टीचं नाव आहे आणि ही गोष्ट लिहिली आहे रुचा नामजोशी. शी वर्क्स इन पुणे आकाशवाणी आणि शी इज ऑल्सो अन ऑथर. तिने ही गोष्ट लिहिली आहे बरं का. तर प्रिस्टीन सेलिब्रेशन. रोहन नावाचा एक छोटा मुलगा असतो तुमच्यासारखा आणि तो दिवाळीला घरी बसलेला असतो आणि तो बाबाच्या फोनवर वेगळ्या-वेगळ्या त्याच्या मित्रांचे हे बघत असतो स्टेटस, काय चालू आहे दिवाळीला, कोण काय करतंय. कधी-कधी WhatsAppला वगैरे स्टेटस टाकतात ना, माझ्याकडे असं दिसतंय, माझ्याकडे असा आकाशकंदील, आमच्याकडे हे फटाक्यांचं सेलिब्रेशन. आणि त्याचा अगदी जवळचा मित्र निहार, तो निहार गेलेला असतो कुठेतरी ट्रिपला आणि बघत असतो रोहन त्याचे फोटोज. कुठल्यातरी बीचवर मस्त घोडागाडीतनं फिरतोय निहार, कुठल्यातरी बीचवर मस्त स्नॅक्स खातोय, असं सगळं. आणि मग रोहनला थोडंसं वाईट वाटतं, की मी तर आपल्या इकडेच बसलोय दिवाळीला, काहीच नाही करत आहे. मी ना बीचवर जातोय फिरायला, ना असा घोडागाडीतनं फिरतोय, काहीच ना मला मज्जा नाही येते. आणि सगळ्यांनी आपलं हॅशटॅग व्हेकेशन असं टाकलेलं असतं काहीतरी. वाटत असतं थोडं-थोडं रोहनला जरा वाईट. अ, त्याच्यानंतर रोहन ठरवतो, आता ना आपण किल्ला तरी करूयात. घरी मस्त किल्ला करूयात आणि वेळ घालवूयात. तेव्हाच कळतं सोसायटीचं जरा काम निघालंय आणि खाली त्यांचा जो कॉमन एरिया आहे तिकडे आता काही नाही करायचंय. परत रोहनचा आपला जीव छोटासा होतो, की आता जरा किल्ला करण्यात तरी वेळ गेला असता. मस्त खेळणी ठेवली असती, त्याच्यात स्टोरी बनवली असती. तर आता त्या मेन एरियामध्येच काम चालू आहे प्लंबिंग आणि याचं आणि आता किल्लाही नाही करायचा आहे. तर रोहन एकदमच नाराज होतो. संध्याकाळी बाबा ऑफिसमधनं येतात म्हणतात, "काय रे, काय झालं रोहन?" रोहन जरा चिडचिड करायला लागतो, की मला कुठे फिरायला नाही कोणी घेऊन जाते, मला फोर्ट नाही बनवता येते, मला काही नाही करता येते, माझे मित्र-मैत्रिणी पण फिरायला गेलेत, मी असा पडलोय, त्याचं तर जरा रडारड चालू होते. बाबा म्हणतात, "थांब ना, मग जायचंय का तुला कुठे फिरायला? आजच माझी सुट्टी अप्रूव्ह झाली आहे. चला 2 दिवस आपण कुठेतरी जाऊन येऊयात." तर म्हणतो, "कुठे?" तर म्हणे, "कुठे गेलेत तुझे मित्र?" तर म्हणे, "ते बीचवर वगैरे, वगैरे गेलेत. असे मस्त तिकडे फिरतायत. घोडागाडी, नंतर त्या असतात ना बीचवरचे गेम्स आणि हे, त्या गाड्या वगैरे घेऊन असे ते मस्त फिरतायत. मलाही तसं करायचंय." माझे बाबा विचार करतात, ते म्हणतात, "तसं नाही करता येणार, पण तुला एक एक्सपिरियन्स आपण वेगळा देऊयात, चल." आणि निघतात ते गाडी घेऊन. मस्त त्या वळणा-वळणांच्या रस्त्यांवरनं निघतात आणि कोकणमध्ये जाऊन पोहोचतात. हं. वेळास बीच नावाच्या बीचला जाऊन पोहोचतात ते तिकडे. त्या बीचवर गेल्यावर रोहन असा आसपास बघतो, सुंदर बीच असतो, क्लीन बीच असतो. अ, जरा कमी माणसं असतात. लाटांचा आवाज येत असतो. काही म्युझिक नाही, गाड्या नाहीत, स्नॅक्सचे स्टॉल नाहीत. रोहन जरा कन्फ्यूज होतो, की "बाबा जरा कूल नाहीये का बीच? हं, ते जरा गाड्या नाही दिसत आहेत, घोडे नाही इकडे-तिकडे पळत आहेत, स्नॅक्स नाहीयेत, मॅगी नाही मिळत आहे, म्युझिक नाही लावलंय. इज धिस नॉट अ कूल बीच?" तर बाबा म्हटले, "मे बी नसेल, पण त्याचं कारण आहे इकडे गाड्या किंवा हे नाही फिरायचं." म्हटलं, "का?" तर म्हणे, "जेव्हा गाड्या फिरतात बीचवरनं, तेव्हा वाळू घट्ट बसते आणि जेव्हा वाळू घट्ट बसते ना, तेव्हा तिकडे छोट्या-छोट्या कासवांना, टर्टल्सना येऊन त्याच्यात अंडी नाही घालता येत. दे कांट ले एग्स इन द सँड व्हिच इस टू टाईट. त्यांना ती थोडी डिग करून त्याच्यात अंडी ठेवायला लागतात." तर तो म्हटला, "पण इकडे कुठे आहेत टर्टल्स?" तर म्हणे, "दे आर लेइंग एग्ज आणि म्हणून इकडची लोकं
या गावामधली, वेळाज बीचच्या गावामधली लोकं कोणीही इकडे गाड्या आणू देत नाही. जसं आता तुम्ही वाचलं असेल तर आय डोंट नो, तमिळनाडूच्या 12 गावांमध्ये मायग्रेटरी बर्ड्स येतात म्हणून त्या गावकऱ्यांनी ठरवलं इथे फटाके उडवायचे नाहीत. कारण फटाके उडवले तर हे बर्ड्सना भीती वाटते आणि ते तिथनं निघून जातात. सो मायग्रेटरी बर्डसाठी फटाके उडवायचे नाही हे स्वतः गावकऱ्यांनी ठरवलं. तसं वेळासमधल्या लोकांनी ठरवलं, की ह्या बीचला धक्का लागू द्यायचा नाही. जास्त लोकं, मोठ्या-मोठ्या येणाऱ्या गाड्या, मोठं असणारं म्युझिक, नंतर तिथे ती फिरणारी व्हेइकल्स, नंतर घोडागाडी हे काहीच नाही करायचं. कारण हा बीच हा फक्त आपल्या मजेचा नाहीये, तर हा तिकडच्या ओशनवालं जे लाईफ आहे, जे तो ओशन इंटॅक्ट ठेवतं त्यांचा पण आहे हा बीच. आणि वेळास बीचला ऑलिव्ह रिडले नावाची कासवं तिथे अंडी घालतात आणि ही खरी स्टोरी आहे. तिकडे अंडी घालतात आणि एप्रिलमध्ये वेळासला टर्टल फेस्टिव्हल असतं, जिथे ती अंडी बाहेर अंडी फुटून छोटी-छोटीशी बेबी टर्टल्स, अगदी पाम एवढी टर्टल्स असतात, पिटुकली आणि ती रात्री बाहेर पडतात. जेव्हा थोडं गार असतं ती बाहेर पडतात आणि तेव्हा सगळे माणसं चेन करतात, की त्यांना कुठल्याही पक्ष्याने त्रास देऊ नये, काही देऊ नये आणि त्यांना हळूच पाण्यात निघून जाता यावं. छोटेसे पाय, छोटेसे टर्टल्स आणि ती टुकू-टुकू करत त्या वाळूतनं चाललेली असतात आणि सगळी अशी भरपूर कासवांची पिल्लं आत जाऊन पाण्यात जातात. मग रोहनला कळतं, की कधी-कधी ना फक्त हे मोठं दिसणारा म्युझिक, हे स्नॅक्स, हेच नाहीये सेलिब्रेशन. देअर इस अ प्रिस्टीन सेलिब्रेशन इन द नेचर दॅट कीप्स ऑन हॅपनिंग विथ एव्हरी सीझन. प्रत्येक सीझनमध्ये कुठले पक्षी येत असतात, ते अंडी घालत असतात, नंतर ही कासवं असतात आणि असा नेचर सगळ्याचा बॅलन्स ठेवून असतो आणि मग तो सकाळी जेव्हा परत एकदा समुद्र किनाऱ्यावर जातो, जेव्हा ती छोटीशी बाळं सगळी गेलेली असतात पोहत-पोहत आतमध्ये, तिथे सगळं शांत असतं. तो तिकडचा फोटो काढतो आणि त्याच्या बाबांच्या WhatsApp स्टेटसला टाकतो विथ द हॅशटॅग प्रिस्टीन सेलिब्रेशन. अशी ही खूप छान गोष्ट जी यावेळेच्या बुकटनमध्ये व्हिच इस रिटन बाय रुचा नामजोशी. तर तुम्हाला बुकटनची लिंक दिली आहे. तुम्ही त्याच्यात खूप साऱ्या स्टोरीज छान-छान वाचू शकता. हं. Okay, so this was so much fun to actually come and listen to story from Vrushali and with all of you. कोणाला काही सांगायचंय? कोणाला कुठली गोष्ट वगैरे काही डोक्यात आहे याच्या रिलेटेड? आता आपण जे थोडं दिवाळी फॉर एव्हरीवन अशी जी थीम घेतोय, त्याच्यावरनं तुमच्या काही डोक्यात आहे? ओके. आता काही-काहींनी ना पर्सनल चॅटमध्ये विचारलंय, की नागनाथ जरा ह्याची लिंक शेअर करणार का? डिजिटल जी आपली किट आहे त्याची. कारण सम पीपल आर आस्किंग, की बुकटनची फिजिकल कॉपीचं हे काय आहे? काही पर्सनल चॅटमध्ये हे आलंय. बरं. एक ना तुम्हाला आता लिंक येतीये चॅटमध्ये. एसिमेट्रिकल डिजिटल लायब्ररी हा बेसिकली एक डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्म आहे. जगभरातली सुंदर-सुंदर पुस्तकं एका क्लिकवर तुम्हाला वाचता येतात, असा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि वेगळ्या-वेगळ्या आता जसं आपण मराठी भाषेचं बोलतोय, आपल्याकडे 14 भाषांमधली मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, बेंगॉली, मल्याळम, कन्नडा, तेलुगू, गुजराती अशा अनेक भाषांमधली आणि इव्हन जर तुम्हाला वर्ल्ड लँग्वेजेसमध्ये इंटरेस्ट असेल, म्हणजे फ्रेंच, जर्मन, चायनीज, स्पॅनिश, जॅपनीज, इटालियन, तर त्यातली पण पुस्तकं आहेत आपल्याकडे. अगदी छोट्याशा मुलांसाठीची पुस्तकं, भरपूर चित्र तिथपासून अगदी 9वी, 10वी, 11वीतल्या पण मुलांपर्यंत आपल्याकडे पुस्तकं असतात. आणि या सगळ्याचा आत्ता एक दिवाळीसाठी वी हॅव क्रिएटेड, म्हणजे हे वर्षभर तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. आता दिवाळीसाठी एक छान आपण एक किट क्रिएट केलंय. ते तुम्ही एकमेकांना गिफ्ट पण देऊ शकता, स्वतःसाठी पण वापरू शकता. ज्याच्यात वर्षभराचं हे लायब्ररीचं कार्ड असतं, ते फिजिकल कॉपी असते बुकटन मॅगझीनची. आपला एक बॉबलर म्हणजे चिंटू वाचलाय लहानपणी? तसा एक छोटासा आपला मॅस्कॉट आहे. ज्याचं रोज बॉबलरची स्ट्रिप असते, तर त्याचं एक बॉबलरचे स्टिकर्स वगैरे अशा गमती-जमती त्याच्यात मिळतात. तर त्या किटची पण आम्ही लिंक देतोय. फक्त ही किट फिजिकल फॉर्ममध्ये अवेलेबल 31 ऑक्टोबरपर्यंतच आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिजिटल सबस्क्रिप्शन कधी पण घेऊ शकता एसिमेट्रिकलचं. पण एक असं छान गिफ्टिंगवाला एक आपण किट आणि बॉक्स बनवलाय. तर तो 31 ऑक्टोबरपर्यंत लिमिटेड हे स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्याचं पण आम्ही डिटेल्स ह्याच्यात टाकलेले आहेत चॅट बॉक्समध्ये.
त्याला दिवाळी 40 नावाचा एक कोड आहे. तो घेतला तुम्हाला ऑफकोर्स 40% ऑफ आहे. तर तुम्हाला ते जर आवडलं असेल, आता जे विचारतात मला इंडिव्हिज्युअली नाही सांगता येणार. म्हणून एकदाच हे सांगते, की बुकटर्नचं जर त्याच्यात फिजिकल मॅगझीन वगैरे ते सगळं हवं असेल, तर ते त्याच्यात मिळतं. आणि देन वी शिप इट फ्रॉम आवर पुणे ऑफिस, विच विल रीच यू इन 1 or 2 days बेस्ड ऑन व्हेअर यू आर करंटली. सो अशा सगळ्या गमती-जमती गोष्टींचा फराळाचे अजून 2 दिवस आपल्याकडे आहेत. 30 तारखेला पुढचा आहे आणि मग 1 तारखेला आहे. त्याच्यानंतर सुद्धा एसिमेट्रिकल टॉक्स रेग्युलर संडेजला चालूच असतात, ज्याच्यात वृषाली मॅम सारखे अनेक छान-छान स्टोरी टेलर्स रेग्युलरली येत असतात आपल्याकडे आणि वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत असतात. तर नक्की या, नक्की ह्या सगळ्या छान गोष्टी ऐका. एस्पेशली फॉर पेरेंट्स अँड टीचर्स, वी बिलीव्ह दॅट यू कांट बी व्हॉट यू कांट सी. त्याच्यामुळे चांगल्या लोकांना ऐकणं, चांगल्या लोकांकडून त्यांच्या लाईफच्या काही गोष्टी ऐकणं हे आपल्यासाठी अजून-अजून महत्त्वाचं होत चाललंय. जसं एक संस्कारांचा आपण भाग म्हणतो, की ओके चांगलं गाणं ऐकलं, जरी नाही शिकलं तरी चांगलं गाणं ऐकणं हा एक चांगला संस्कारांचा भाग आहे. तसं आपण सगळ्यांनी सगळं जरी नाही केलं तरी चांगल्या लोकांकडनं त्यांच्या गोष्टी ऐकाव्यात ह्याच्या आयडियेतनं एसिमेट्रिकल टॉक्स आपण घेत असतो. ज्याच्यात नेसेसरीली फक्त म्हणजे मराठी नाही, आपण मेनली इंग्लिशमध्ये घेत असतो. आत्ताचे हे 4 दिवस मराठी गोष्टींचे आहेत. ऑलराइट. सो डू चेक आउट द लिमिटेड एडिशन किट दॅट वी हॅव आणि खाली लिहून दिलंय एसिमेट्रिकल ॲडमिनचा तर मेसेज आहे. दिवाळी 40 हा कोड वापरायला विसरू नका जर घ्यायचं असेल तर, कारण डिस्काउंट चालू आहे, सो का नाही घ्यायचं जर चालू असेल तर. आणि किट 1-2 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल. अपार्ट फ्रॉम दॅट जस्ट अ रिमाइंडर वन्स अगेन, स्टोरी टेलिंगचा इनिशिएटिव्ह अतिशय सुंदर जो केटी ग्लोबल स्टोरी टेलर्स कलेक्टिव्हचा आहे, त्याचे डिटेल्स तुमच्यापर्यंत आज पोहोचतील. नक्की त्याला रजिस्टर करा. इफ यू आर अ टीचर दॅट वुड बेनिफिट यू इमेन्सली. थँक यू सो मच वृषाली मॅम. दिस वॉज फॅन्टास्टिक टू हॅव यू हिअर. थँक्यू कीर्ती. इफ यू डोंट माइंड, मी फक्त त्या इनिशिएटिव्ह बद्दल थोडंसं सांगू का सगळ्यांना? हो, शुअर, शुअर. व्हाय येस. नॉट? तुम्हाला माहितीच असेल, एनडेड किड्स हे आमचं दुकान आहे पुस्तकांचं. 15 वर्ष जुनं पुस्तकांचं दुकान आहे आमच्याकडे. मोर दॅन 1 लाख बुक्स फॉर चिल्ड्रन आर अवेलेबल आणि आम्ही शाळा आणि लायब्ररीज क्युरेट करतो अक्रॉस इंडिया. कथाष्टकम ग्लोबल स्टोरी टेलर्स कलेक्टिव्ह हा आमची कम्युनिटी आहे. इट्स अ कम्युनिटी फॉर स्टोरी टेलर्स, ऑथर्स, पेरेंट्स अँड एज्युकेटर्स, अँड वी आर exploring power of storytelling for education and communication. So we feel that storytelling is a very powerful tool when it comes to learning and transformation and healing. So every year we have a conference. Uh, this time we are having this conference on Children's Day, that is 14th and 15th of November, from 9 a.m. to 12 p.m. virtually. And we are having wonderful people, speakers, workshop facilitators and storytellers from across the globe. And we are partners with Asymmetrical AI. Thank you for being on board with as a digital partner. So this is my personal invite to everyone here to join in. There is a voluntary contribution of 500 rupees. We will have a playlist of stories for children, which will be available if you wish to have that with you for schools as well, which you can broadcast on Children's Day in your school. So it's my personal invite, do join in. And I'm thankful and grateful to Asymmetrical AI, Yashasri and Kirti, for having me on board for this. This is something I really love to do. And I hope I created some happy space for everybody. Definitely, definitely. So, thank you so much, Vrushali, and everyone. We will be sending you all the things that we said in the email also. So, thank you so much for joining in, and we hope to see you on the 30th October at 10 a.m. So, take care and have a lot of fun on vacations. Thank you, Vrushali. Have a great day.